नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोलमधील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 मधील लोकसंख्येचा लाभांश या उपघटकाची माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण लोकसंख्येचे घटक यातील वयोरचना म्हणजेच एज स्ट्रक्चर व लिंग गुणोत्तर म्हणजेच सेक्स कंपोजिशन यास अनुसरून माहिती पाहिलेली आहे. लोकसंख्येचा लाभांश म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंड हा त्यापुढील आलेला भाग आहे. विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम आपण लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. अभ्यासकांनी लोकसंख्येच्या लाभांशाची जी व्याख्या केलेली आहे ही पुढील प्रमाणे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्या लाभांश होय. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येच्या लाभांशाची जी व्याख्या आहे ही थोडक्यात सांगता येईल. या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे तर देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे वयोगट रचनेत बदल होतो व त्याचा परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ होण्यावर होतो. अर्थव्यवस्थेत झालेली वाढ ही म्हणजेच लोकसंख्या लाभांश म्हणून समजले जाते. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्येतील बदल हा जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याने घडून येतो. यामध्ये जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्येतील अवलंबित लोकसंख्या जी आहे ही कमी होते. कमी झालेली अवलंबित लोकसंख्या कार्यशील लोकांच्या तुलनेत कमी असते. विद्यार्थ्यांनो, या अगोदर आलेल्या मनोरा आलेखाकृती जी आहे याच्या साहाय्याने आता आपण पुन्हा एकदा अवलंबित लोकसंख्या, कार्यशील लोकसंख्या हे थोडक्यात आपण समजावून घेऊया. विद्यार्थ्यांनो, या चार्टमध्ये तुम्हाला अवलंबित लोकसंख्या व कार्यशील लोकसंख्या यांचे वयोगट जे आहेत हे दर्शविलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये अवलंबित लोकसंख्येचा जो काही वयोगट आहे हा 0 ते 15 वयोगट आणि 59 वर्षावरील व्यक्तींचा वयोगट जो आहे यांचा समावेश हा अवलंबित लोकसंख्या यामध्ये होतो. तसंच कार्यशील लोकसंख्या म्हणजे नेमका कोणता वयोगट हे आता आपण समजावून घेऊ. वय वर्ष 15 ते 59 या वर्षातील जी काही लोकसंख्या आहे ती कार्यशील लोकसंख्या म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. विद्यार्थ्यांनो, 0 ते 15 आणि 59 वर्षावरील जे काही व्यक्ती आहेत किंवा लोकसंख्या आहे ही प्रत्यक्ष उत्पादनात सहभागी होत नाही. त्यामुळे ही लोकसंख्या अवलंबित लोकसंख्या म्हणून ओळखली जाते. तर 15 ते 59 ह्या वयोगटातील जी लोकसंख्या आहे ती प्रत्यक्ष उत्पादन कार्यात सहभागी असते. त्यामुळं या लोकसंख्येचा वयोगट हा कार्यशील लोकसंख्येचा वयोगट म्हणून या ठिकाणी सांगता येतो किंवा ओळखला जातो. आता या ठिकाणी मनोरा आलेखाकृती जी आहे यामध्ये जन्मदर व मृत्यूदर याचा परिणाम लोकसंख्येतील बदल होण्यावर आपल्याला झालेला दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, या मनोऱ्यातील पहिली जी आकृती आहे यामध्ये आपल्याला या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर ह्या दोन्हींचं प्रमाण या ठिकाणी जास्त असलेलं दिसून येतो आणि त्याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी आपल्याला बालवयोगट ज्याला आपण या ठिकाणी अवलंबित लोकसंख्या म्हणतो ती मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. या उलट या ठिकाणी आपण या पुढील जर स्तंभ पाहिले आ आणि ई यामध्ये आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये घट झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि
त्याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी जो बालवयोगटातील व्यक्ती आहेत किंवा लोकसंख्या आहे ती कमी होऊन या ठिकाणी कार्यकारी लोकसंख्या जी आहे म्हणजे 15 ते 59 ह्या वयोगटातील लोकसंख्या आपल्याला वाढलेली दिसून येते आणि 0 ते 14 ह्या वयोगटातील बालवयोगटातील लोकसंख्या जी आहे ही आपल्याला कमी झालेली दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी कमी झालेली ही जी लोकसंख्या आहे ही अवलंबित लोकसंख्या कार्यशील लोकांच्या तुलनेत आपल्याला कमी झालेली दिसून येते. थोडक्यात काय तर लोकसंख्येतील बदल हा जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याने घडून येतो. जन्माचे प्रमाण कमी झाल्याने अवलंबित्व लोकसंख्या ही कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्येतील अवलंबित लोकसंख्येचे प्रमाण कमी झाल्यामुळे कार्यकारी लोकसंख्येवरील असलेला भार हा कमी होतो. ह्या कमी झालेल्या भाराचा लाभ देशातील सर्वांना आर्थिक लाभाच्या स्वरूपात झालेला आपल्याला दिसून येतो. याचं आपण उदाहरण जर पाहायचं झालं तर आपल्या कुटुंबातील उदाहरण आपण या ठिकाणी देऊ शकतो. उदाहरणार्थ, आपल्या कुटुंबात 6 व्यक्ती आहेत आणि ह्या 6 व्यक्तीमध्ये 2 व्यक्ती ज्या आहेत ह्या फक्त कमवणारे आहेत आणि 4 व्यक्ती ज्या आहेत या अवलंबित आहेत. असं जर असेल तर या ठिकाणी सर्वांच्या वाटेला येणारा आर्थिक लाभ जो आहे हा अतिशय कमी स्वरूपात आपल्याला आलेला दिसून येतो. परंतु याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं की 2 लोक फक्त अवलंबित आहेत आणि 6 लोक कार्यकारी आहेत किंवा कमवणारे आहेत, प्रत्यक्ष उत्पादनात भाग घेणारे आहेत. असं जर असेल तर आपल्याला साहजिकच सर्वांना आर्थिक लाभ जो आहे हा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येईल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला आर्थिक लाभाचं उदाहरण जे आहे हे आपल्याला कुटुंबातील समजून आपण या ठिकाणी आर्थिक लाभांश कसा मिळतो हे आपल्या लक्षात येतं. विद्यार्थ्यांनो, थोडक्यात काय तर लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय किंवा नफ्याचे भागधारकांमध्ये होणारे वाटप होय. विद्यार्थ्यांनो, देशामध्ये कार्यकारी व अवलंबित लोकसंख्या असते. आपण या अगोदर आकृतीच्या साहाय्यानं चार्टच्या साहाय्यानं या ठिकाणी ही जी लोकसंख्या आहे अवलंबित आणि कार्यकारी हे आपण समजवून घेतलेले आहेत. कार्यकारी जी लोकसंख्या आहे यामध्ये 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्येचा सहभाग होतो. हा वयोगट प्रत्यक्ष उत्पादन कार्यात सहभागी असल्यामुळं हा वयोगट कार्यशील किंवा कार्यकारी वयोगट म्हणून ओळखला जातो. तर 0 ते 15 आणि 59 वर्षावरील वृद्ध व्यक्ती जे आहेत हे प्रत्यक्ष उत्पादनात सहभागी होऊ शकत नाहीत, कारण यामध्ये बालवयोगटातील मुलांचा समावेश होतो आणि 59 वर्षावरील वृद्ध व्यक्तींचा सहभाग यामध्ये होतो. त्यामुळे हे जे लोकसंख्या आहे ही प्रत्यक्ष उत्पादन कार्यात सहभागी नसल्यामुळं ही अवलंबित लोकसंख्या म्हणून या ठिकाणी आपण त्यांना ओळखतो. विद्यार्थ्यांनो, कार्यकारी व अवलंबित लोकसंख्येतील गुणोत्तरावरून आपल्याला देश आर्थिकदृष्ट्या किती क्रियाशील आहे हे ठरवता येते. म्हणजेच एखाद्या देशात कार्यकारी गटातील लोकसंख्येचे प्रमाण जेवढे जास्त तेवढा मोठा हातभार हा त्या देशातील कार्यशील लोकांच्या तेथील अर्थव्यवस्थेस लागलेला असतो. विद्यार्थ्यांनो, यानंतर आता आपण पुढील मुद्द्याला अनुसरून माहिती पाहू. जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या
एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात संक्रमित होते तेव्हा लोकसंख्येतील जन्मदर आणि मृत्यूदरात बदल होतो आणि त्यामुळे देशाच्या वयोगट रचनेतही आपल्याला बदल झालेला दिसतो. उदाहरणार्थ, जन्मदर जास्त असल्यास आपल्याला त्या प्रदेशात बालवयोगटातील लोकसंख्या ही वाढलेली दिसते व ज्या प्रदेशात जन्मदर कमी आहे त्या ठिकाणी बालवयोगटातील संख्या आपल्याला कमी झालेली दिसते. हे आपण या अगोदर या ठिकाणी ह्या मनोरा आकृतीवरून समजावून घेतलेलं आहे. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी बालवयोगटातील संख्या ही जास्त असलेली आपल्याला दिसते, कारण त्या ठिकाणी जन्मदर हा जास्त आहे. आणि तिसरी जी आकृती आहे यामध्ये आपल्याला जन्मदर कमी झाल्यामुळे बालवयोगटातील जी संख्या आहे हे आपल्याला कमी झाल्याचं या ठिकाणी दिसून येते. विद्यार्थ्यांनो, कमी जन्मदरामुळे अवलंबित लोकसंख्येचं म्हणजेच 0 ते 14 या वयोगटातील आणि 60 वर्षावरील वृद्ध वयोगट जो आहे हे कार्यशील लोकसंख्येपेक्षा त्यांचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतं. म्हणजेच या ठिकाणी कमी जन्मदरामुळे अवलंबित लोकसंख्या जी आहे बालवयोगट आणि वृद्ध वयोगट हे कार्यशील लोकसंख्येपेक्षा त्यांचं प्रमाण हे आपल्याला कमी झालेलं दिसतं. देशात अवलंबित लोकसंख्या कमी व कार्यशील लोकसंख्या जास्त असल्यास देशाला अतिरिक्त मनुष्यबळ प्राप्त होते. या अतिरिक्त मनुष्यबळाचा इतर क्षेत्रात आपल्याला वापर करून घेता येतो आणि देशाच्या आर्थिक विकासाचा जो वेग आहे हा वाढवता येतो. त्यामुळे कालानुरूप लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होते आणि त्याचा फायदा आर्थिक लाभांशाच्या स्वरूपात देशातील सर्वांनाच आपल्याला झाल्याचं दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या लाभांशाचे फायदे हे आपोआप मिळत नाहीत, तर त्यासाठी त्या देशातील शासन, शिक्षण, आरोग्य, संशोधन या क्षेत्रामध्ये योग्य अंमलबजावणी करत आहे की नाही यावर ते अवलंबून असते. म्हणजेच देशातील शासन, शिक्षण, आरोग्य, संशोधन या क्षेत्रात योग्य अंमलबजावणी करत आहे की नाही यावर तेथील लोकसंख्या लाभांश जो आहे हा अवलंबून असतो. जर योग्य अंमलबजावणी जर होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लोकसंख्या लाभांश जो आहे हा जास्त स्वरूपात मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तसंच देशातील शैक्षणिक पातळी, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, कर संदर्भातील प्रोत्साहन, आरोग्यविषयक योजना, निवृत्ती वेतन, निवृत्तीविषयक धोरणे आणि आर्थिक धोरणे यावर लोकसंख्या लाभांश आपल्याला अवलंबून असलेला दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, आता आपण एखाद्या देशात लोकसंख्याचा लाभांश जो आहे हा मिळत आहे किंवा नाही हे आपल्याला पुढील घटकावरून सांगता येते. यातील पहिला जो घटक आहे यामध्ये वैयक्तिक बचत वाढते व ती अर्थव्यवस्थेत चालना देऊ शकते. एखाद्या देशात लोकसंख्येचा लाभांश जर मिळत असेल तर आपल्याला या ठिकाणी त्या देशातील लोकांची वैयक्तिक बचत जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते आणि बचत वाढल्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेस चालना जी आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळालेली दिसते. दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे मुलांची संख्या कमी असल्यामुळे पालक त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. त्यामुळे मानवी भांडवल हे कुशल कामगाराच्या स्वरूपात तयार झालेले दिसते. विद्यार्थ्यांनो, ज्या देशामध्ये आपल्याला लोकसंख्येचा लाभांश मिळत असलेलं दिसतं अशा प्रदेशात आपल्याला मुलांची संख्या ही कमी असलेली दिसते आणि त्यामुळे त्यांचे पालक जे आहेत हे शिक्षणाकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष देत असलेले दिसतात आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला कुशल स्वरूपाचे
मनुष्यबळ जे आहे हे निर्माण झालेलं दिसतं. आणि तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास त्याचा देशाच्या आर्थिक विकास वाढीस लागण्यास हातभार लागतो. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्येचा लाभांश एखाद्या देशात मिळत असेल तर तेथील महिला ज्या आहेत ह्या आपल्याला कार्यशील असलेल्या दिसून येतात आणि त्या सक्षम असलेल्या दिसून येतात आर्थिकदृष्ट्या, आणि त्याचा आर्थिक विकासास मोठ्या प्रमाणात हातभार लाभत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पन्न वाढते. म्हणजेच जे अवलंबित लोक आहेत त्यांची संख्या जर कार्यकारी लोकसंख्येपेक्षा जर कमी होत असेल किंवा झाली असेल तर आपल्याला दरडोई उत्पन्न जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीनं एखाद्या देशात लोकसंख्येचा लाभांश मिळतो किंवा नाही हे आपल्याला या मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल. यानंतर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनो यानंतर पुस्तकातील तक्ता क्रमांक 2.2 हा आलेला आहे. याला अनुसरून आलेली जी माहिती आहे ही आपण थोडक्यात पाहूया. तक्त्यात दाखवलेले देश हे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करत असलेले आपल्याला दिसून येतात किंवा विचार करत असलेले दिसतात. कारण वृद्ध वयोगटातील लोकसंख्या वाढल्यामुळे सेवानिवृत्ती वेतनाचा निधी, अन्य तरतुदी व वैद्यकीय सुविधांवर दबाव पडत आहे. वयोरचनेचा विचार करता या देशांमध्ये लहान मुले आणि युवकांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते किंवा कमी होत आहे. म्हणून या देशांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार केलेला आहे. उदाहरणार्थ जपानमधील आयुर्मान जे आहे हे वाढत चाललेलं आहे. साधारणपणे येथील आयुर्मान हे 84 वर्षे आहे. त्यामुळे तेथील सेवानिवृत्तीचे वय सध्या 60 वर्ष आहे, परंतु ते आता 70पर्यंत वाढवण्याचा विचार सुरू आहे. याचप्रमाणे या ठिकाणी चीनमध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार केला जात आहे. कारण या ठिकाणी देखील लोकांचे आयुर्मान आपल्याला वाढत चाललेलं आहे. चीनमध्ये सेवानिवृत्तीचे वय 2045मध्ये बदलले जाईल, कारण त्या सुमारास तेथील वयोरचनेमध्ये बालक व युवकांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. भारतात देखील आयुर्मान वाढत जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन युवक आणि बालकांच्या वाढत्या प्रमाणाचा विचार जो आहे हे देश करत असलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांनो, या तक्त्याला अनुसरून तक्त्याखाली काही प्रश्न जे आहेत हे विचारलेले आहेत. यातील पहिला प्रश्न, वरील तक्ता काय दर्शवितो? या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर सांगता येईल की वरील तक्ता वेगवेगळ्या देशातील सेवानिवृत्तीच्या वयाविषयी माहिती दर्शवितो. दुसरा प्रश्न आहे, विकसित आणि विकसनशील असे देशाचे वर्गीकरण करा. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे विकसित देश जे आहेत यामध्ये जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जपान हे जे देश आहेत हे विकसित देश आपल्याला सांगता येतील. आणि विकसनशील देश यामध्ये भारत, चीन हे देश आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. प्रश्न तिसरा तक्त्याखाली विचारलेला आहे, या देशामध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यामागील कारणे कोणती असू शकतात? तर ही कारणे आपल्याला सांगता येतील. यामध्ये पहिलं कारण, वृद्ध वयोगटातील लोकसंख्या वाढल्यामुळे सेवानिवृत्ती वेतनाचा निधी, अन्य तरतुदी व वैद्यकीय सुविधांवर दबाव वाढतोय, हे पहिलं कारण. दुसरं सांगता येईल, आयुर्मानात वाढ होत आहे त्यामुळे लोक अधिक वयापर्यंत काम करू शकतात. तिसरं कारण सांगता येईल, देशातील लहान मुले आणि युवकांचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवायचे ठरवलेले असेल तर ही सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यामागील ही 3 कारणं आपल्याला सांगता येतील. चौथा प्रश्न विचारलेला आहे, सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, सेवानिवृत्तीच्या काळात
वयात वाढ केल्यामुळे सेवानिवृत्ती वेतनाचा निधी, अन्य तरतुदी व वैद्यकीय सुविधांवरील ताण कमी होईल. 5वा प्रश्न आहे, चीन 2045पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार का करत आहे? याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कारण 2045च्या सुमारास चीनमधील वयोरचनेमध्ये बालक व युवकांचे प्रमाण हे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार चीन करत आहे. शेवटचा प्रश्न तक्त्यामध्ये विचारलेला आहे. विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का, याबद्दल तुमचे मत विचारलेले आहे. विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आपल्याला सांगता येईल भारतात देखील आयुर्मानात वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. तसंच भविष्यात आयुर्मान वाढत जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा विचार भारताने केला पाहिजे. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, अशा रीतीनं आज आपण या ठिकाणी लोकसंख्या भाग 2 या प्रकरणातील लोकसंख्येचा लाभांश आणि त्याला अनुसरून आलेली जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे.